मी तुम्हाला आज कैरीचे गोड आंबट लोणचे दाखवते आहे। पहा, मी ह्या कैरीच्या फोडी आहे, 8 ते 10 कैरीच्या फोडी आहेत आणि त्याच्यात मी तिखट टाकत आहे 2 टीस्पून चमचे। म्हणजे तुम्ही आपल्या चवीनुसार तिखट टाकून घेऊ शकता। तुम्हाला जर तिखट जास्ती लागत असेल तर तुम्ही जास्ती तिखट टाकू शकता किंवा कमी पण टाकू शकता। आणि या गोड आंबट लोणच्यामध्ये काही फार जास्त इन्ग्रेडियंट्स नाही लागत, फक्त तिखट, मीठ आणि हळद एवढंच लागतं। मीठ 2 चमचे, त्याच्यात गुळाचे खडे असेच टाकून द्यायचे, मग ते आपोआप विरघळतात 2-4 दिवसामध्ये। दुसऱ्या दिवशीपर्यंत विरघळून जातात। असे खडे खडेच टाकायचे, जास्ती बारीक करून नाही टाकला तरी जमतो। आपण याच्यात टाकलेले आहे आणि ह्याला हाताने असं मिक्स करून टाकायचं। याच्यात अशा 5 ते 7 कळ्या लसणाच्या टाकल्या ना, त्याला अजून चांगला स्वाद येतो, त्याला वेगळ्या प्रकारचा। तुम्हाला जर आवडत असेल तर लसणाच्या 7-8 पाकळ्या याच्यात बारीक बारीक चिरून टाकून द्यायच्या, तसा वेगळा स्वाद लागतो लोणच्याला। अगदी हे असं साधं सोपं लोणचं आहे, तुम्ही पण करून पहा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब